हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे प्रमुख आणि इतर नेमणुका. सुरू करूयाचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली नियुक्ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण सगळी तयारी करत असतो, त्या स्पर्धा परीक्षेसाठी रिस्पॉन्सिबल असणारा जो काही आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, या आयोगाचे अध्यक्ष म्हणून एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे. भविष्यात तुम्हाला इंटरव्ह्यू असू देत, मुख्य परीक्षा असू देत, पूर्व परीक्षा असू देत, यांच्या नियुक्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोण आहेत आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष? तर त्यांचं नाव आहे रजनीश सेठ. ओके, याच्यापूर्वी तुम्ही नाव ऐकलं असेल, कारण ही व्यक्ती महाराष्ट्र राज्याची पोलीस महासंचालक म्हणून देखील कार्यरत होते. ओके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजेच MPSCचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ही जी व्यक्ती आहे ती एक IPS अधिकारी त्या ठिकाणी आहे. 1988च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे ते IPS अधिकारी आहेत. रजनीश सेठ यांच्यापूर्वी किशोर राजे निंबाळकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर रजनीश शेठ यांच्याकडे हा कारभार त्या ठिकाणी आलेला आहे. भूषवलेली पदे रजनीश शेठ यांनी याच्यापूर्वी 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले. पहिला कार्यकाळ होता त्यांचा मार्च ते एप्रिल 2021 आणि फेब्रुवारी 2022 ते ऑक्टोबर 2023. म्हणजे आपल्याला असं देखील म्हणता येईल की या नियुक्तीच्या पूर्वी ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत त्या ठिकाणी होते. मुंबईवरती जेव्हा 26/11चा हल्ला झाला, त्याच्यानंतर दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्यासाठी फोर्स 1 जे काही दल स्थापन केलं होतं, त्या फोर्स 1 दलाचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून देखील काम केलेलं आहे. सो ह्यातल्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते आणि फोर्स 1 दलाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ओके, येस. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही महत्त्वाची संघटना आहे तिचं नाव आहे युनायटेड नेशन्स. आणि ह्या युनायटेड नेशन्समध्ये प्रत्येक देशाचा एक स्थायी स्वरूपात प्रतिनिधी असतो. त्याला आपण परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ XYZ कंट्री टू द युनायटेड नेशन असं म्हणतो. सो भारताचे युनायटेड नेशन्समधील स्थायी प्रतिनिधी म्हणून अरिंदम बागची यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट आयोग तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारू शकतं की संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणजेच परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अरिंदम बागची. संयुक्त राष्ट्र आणि जिनिव्हा इथं ज्या काही इतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी, जर तुम्हाला स्थायी प्रतिनिधी हा शब्द जड वाटत असेल तर परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया इन युनायटेड नेशन असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. 1995 मध्ये भारताच्या परराष्ट्र सेवेत ते दाखल झाले. रुचिरा कंबोज यांच्या जागी त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. याच्या अगोदर त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणजे स्पोक पर्सन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि एक IFS दर्जाचा अधिकारी आहे. या नात्याने त्यांनी क्रोएशियामध्ये भारताचं राजदूत म्हणून काम केलेलं आहे आणि श्रीलंकेत भारताचे उप उच्च आयुक्त म्हणून त्या ठिकाणी होते. पण आयोग तुम्हाला सिंगल लाईनलाच जास्त प्रश्न विचारू शकतं की संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ते आहेत अरिंदम बागची. ओके, येस. ह्या 2 प्रमुख नेमणुका होत्या. आता आपण ऑक्टोबर महिन्यातील इतर नेमणुका त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, पहिली व्यक्ती आहे रघुवर दास. याच्याबद्दल प्रश्न आयोग विचारू शकतं. रघुवर दास जे झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांची ओडिशा राज्याचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. असं देखील आयोग प्रश्न विचारू शकतं की रघुवर दास यांची ओडिशा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे, ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. इंद्रसेना रेड्डी नल्लू हे त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सिद्धार्थ मृदुल यांची मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर पुढची व्यक्ती महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे दिनेश कुमार खारा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांना ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, सो ऑलरेडी ही व्यक्ती स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून काम करत होती. त्यांचा कार्यकाळ आता आणखीन 1 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. नंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, आपण त्याला PTI म्हणतो, त्यांचे अध्यक्ष म्हणून KN शांतकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बनी वर्मा ह्या एक महिला आहे, त्यांची भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, आपण त्याला भेल असं देखील म्हणतो. ओके, ही एक महारत्न कंपनी आहे. त्या महारत्न कंपनीच्या संचालिका म्हणून बनी वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत संजय कुलश्रेष्ठ,
हुडको नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आपण त्याला मॅनेजिंग डायरेक्टर असं देखील म्हणू शकतो. हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके. त्याच्यानंतर नितीन गुप्ता यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे डायरेक्ट टॅक्सेस बोर्डचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. संजय कुमार जैन यांची IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर पुढची व्यक्ती महत्त्वाची आहे, लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच आपण त्याला सीमा रस्ते संघटना म्हणतो. सीमावर्ती भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी ह्या BROकडे असते. या BROचे DG म्हणजेच महासंचालक म्हणून लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर काही महाराष्ट्राच्या संदर्भातल्या नियुक्त्या आहेत बघा. सोलापुरातलं जे विद्यापीठ आहे त्याचं नामकरण आहे बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रकाश महानवर यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर जसा केंद्रीय स्तरावर एक कृषी मूल्य आयोग असतो, अगदी तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून सय्यद पाशा पटेल यांची नियुक्ती झालेली आहे. आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, वर्तमानपत्रांमध्ये हे आलेलं होतं. त्यामुळं जर आयोगाने वर्तमानपत्रांवर भर देऊन काही प्रश्न विचारले तर मला असं वाटतं की आगामी काळामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. सय्यद पाशा पटेल. नंतर आहेत प्रवीण गेडाम, हे एक IAS अधिकारी आहेत ज्यांची महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त म्हणून देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके. सो काही लोक आमचं पहिलंच लेक्चर बघत असतील तर त्यांच्यासाठी सूचना की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण 2 मिनिटांमध्ये क्विक रिव्हिजन घेत असतो. क्विक रिव्हिजन याचा अर्थ जे काही झालेलं आहे ते आपण अगदी फास्टमध्ये बघणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या बिट्स त्यातल्या बघणार आहोत. ओके. सो बघूयात आपण क्विक रिव्हिजन. पहिली व्यक्ती आपण बघितली, रजनी शेठ MPSCचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. IPS अधिकारी आहेत, किशोरराजे निंबाळकर यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. 2 वेळा पोलीस महासंचालक म्हणून काम करत होते. फोर्स 1चे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. अरिंदम बागची यांची भारताचे संयुक्त राष्ट्र आणि जिनेवा येथील इतर ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत तिथले भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेली आहे. 1995 मध्ये ते IFS झाले होते. रुचिरा कंबोज यांच्या जागी त्यांची नियुक्ती असणार आहे. ओके. क्रोएशिया आणि श्रीलंकामध्ये भारताचे राजदूत म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. इतर नेमणुकांमध्ये काही महत्त्वाच्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पहिली, रघुवर दास बघितला आपण, जे झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ओडिशा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. दिनेश कुमार खारा यांना SBIचे चेअरमन म्हणून त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. KN शांतकुमार यांना प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. बनी वर्मा भेलच्या संचालक आहेत. संजय कुलश्रेष्ठ हुडकोचे संचालक त्या ठिकाणी आहेत. लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन हे BROचे महासंचालक आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रकाश महानवर यांची नियुक्ती आहे. नंतर सय्यद पाशा पटेल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि प्रवीण गेडाम महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.